तर मंडळी, आज आपल्या मंदिरातल्या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे। उद्या जी आहे ती मुख्य जत्रा आहे। तर आत्ता मी चाललोय मंदिरात। काल कार्यक्रम वगैरे झाले, सर्व स्पर्धा झाल्या, परत क्रिकेटच्या मॅच पण झाल्या, तर सर्व झालं। आणि आज मुंबईवरनं जे मुलं आलेत त्यांनी फुलं वगैरे घेऊन आलेत, तर त्या फुलांचं डेकोरेशन करायचं आहे। तर आता ती जेवण चालू आहे, जेवण बनवलेलं आहे, ते जेवून घेऊया आणि नंतर आतमध्ये फुलांच्या सजावटीला सुरुवात करूया। माळा वगैरे बनवायचे आहेत, तर आता जाऊया मंदिरात, जेवून नंतर फुलं वगैरे बनवून घेऊया। तुम्ही बघा, आपण जे डेकोरेशन करणार आहे ते हारांचं डेकोरेशन कसं असणार आहे, पूर्ण फुलांचं डेकोरेशन असतं, बाहेरून लाईट असते, आतमधून हारांचं डेकोरेशन। तर चला मंदिरात जाऊया। हे बघा, तिकडे आता हार वगैरे बनवायचं काम चालू झालेलं होतं, ते आता बहुतेक संपत आलंय, थोडं बाकी आहे। आणि इकडे आता हे जेवण बनवलेलं आहे, ते सगळे आपण पंक्तीत बसून जेवत आहेत। चला जेवून घेऊया, मला पण भूक लागली। खाली चला मंदिरात, आता हार बनवूया। आता हे सगळ्यांना घेऊन खाली हार बनवूचं, सगळे जेवून बसलेले आहेत आता। तर मंडळी बघा, आपल्या इकडे सजावटीचा सगळं चाललेलं आहे। मंदिराला आपल्या गोंड्यांनी सजवायचं आहे, गोंड्याच्या हारांनी। तर हे सगळे हार वगैरे बनवणं चालू आहे। हे सगळे आमचे सगळे कार्यकर्ते मंडळाचे सुरुवात केला ना आपण। तर अशी सजावट चालू होणार आहे। आज उद्या महाशिवरात्र आहे, तर एक दिवस अगोदर पूर्ण मंदिर आम्ही असं सजवून घेतो। तर ही सजावट आपण करून घेऊया। नंदी महाराज, तर आता हे हार बनवून घ्यायचे सगळे पटापट। हे पान आहेत, पानांचा हार बघा, असा वापर होणार आहे। बघा, ह्यो आम्ही आल्यापासून मंदिरातनं हल्लेलो नाही। 2-3 दिवस झालं मंदिरात बसलेलो। मी सगळी फुलं मुंबईवरनं आणलेत, हे बघा, मी सगळे स्पंज वगैरे आणलेत, हे सगळं डेकोरेशनचं साहित्य आहे। हे बघा, हे फुलं आहेत, गोंडा झेंडूची फुलं आहेत, बॉल आता तसे बनवणार आहेत हार। हे बघा, फक्त मी काम करतोय म्हणून सांगणारी संघटना आणि ह्या असं कर ते तसं कर असं बसून फक्त खुर्चीवरती ऑर्डर देणारी संघटना, म्हणजे ही तिकडे काम करतात त्याचं काय नाही। सगळे इकडे एका लाईनीला आले। पंच बा हे करा ना, पंच चायची एकीकडनं चाय, एकीकडनं लिंबू पाणी। काम नाही केलं 1 रुपयाचं, चाय पियालच, लिंबू सरबत पियालच। घेऊन जा तू बाबा इकडं लिंबू डबल टेप आणून गेलो।
त्याच्यामध्ये सपोर्ट मिळायचा त्याच्या बाहेर नाही तार येतात नाही ना इकडे प्रसाद वगैरे बनवण्याचं ठिकाण त्याला हे खाली काम चालू आहे ना त्यांच्यासाठी इकडे चायनीज भेल बनवण्याचं काम चाललेलं आहे. चला तर म्हणजे यांनी चायनीज भेलची सोय केलेली आहे. चटणी बनवतात ना शेजवान चटणी. आवाज येतो आला ना एकदा मारलं का लिंबू लिंबू नाही ठेवून राहणार परवा काय तर मंडळी आपल्या मंदिराची सजावट पूर्ण झालेली आहे. आता बाहेर भजनं चालू आहेत. जत्रेच्या एक दिवस अगोदर बाहेरून भजन येतात, ते भजनं चालू आहेत. ही मंदिराची सजावट मी तुम्हाला दाखवतोय. पूर्ण मंदिराची सजावट झालेली आहे. तर ही बघा इकडनं असे मंदिराच्या खांबांना वगैरे अशी सगळी ही ओरिजिनल फुलं आहेत सगळी, हे बघू शकतो आपण. तर ही सगळी फुलं मुंबईवरनं आणून सर्व फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. ही पूर्ण दिवसभराची मेहनत असते. ते सगळे कार्यकर्ते, सगळे मंडळी, ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळी मिळून हे सगळं डेकोरेशन, फुलांचं डेकोरेशन 2 ते 3 दिवस मनोभावे सेवा करून हे सर्व हा उत्सव पार पाडतात.
ही जी पिंडी दिसते ना मित्रांनो, ही स्वयंभू पिंडी आहे. आता उद्या याची जी सजावट असेल ना ती अप्रतिम असेल, बघण्याजोगी असेल. आता तुम्ही बघा, उद्याची जी महाशिवरात्रीची व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी ती पिंडीची सजावट दाखवेन, तेव्हा तुम्ही नक्की बघा ती. नंदी महाराज आहे. हे बघा, हे सगळं असं हे फुलांचं डेकोरेशन आहे. ही प्लास्टिकची फुलं आहेत, ही ओरिजिनल आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या मंदिराची सजावट वगैरे झालेली आहे आजच्या दिवसाचं. हे सगळं डेकोरेशन वगैरे सगळं करून झालेलं आहे. तर आता ही व्हिडिओ मी इथे थांबवतो, कारण खूप म्हणजे दिवसभराचं सगळं जे काम होतं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. आता मी उद्या जी व्हिडिओ येणार आहे ती महाशिवरात्रीची व्हिडिओ असेल. तर आता ही व्हिडिओ मी इथे थांबवून तुमची रजा घेतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.